हाय, कसे आहात सगळे? सो तुम्हाला आता कळालं असेल की मी काय रेसिपी शेअर करते ती. सो ही आहे थालीपीठाची रेसिपी आणि हे थालीपीठ बनवण्यासाठी मी काय काय घातलं होतं याच्यामध्ये आता ते सांगते. ज्वारीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं बेसनाचं पीठ म्हणजेच डाळीचं पीठ, ही 3 पिठं. त्यासोबत अजून काही पिठं असतील ना तर तीही तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे जसं की काही लोकांना अजून डाळीची पिठं लागतात अजून पौष्टिक करण्यासाठी, पण माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी यूज केलेलं आहे. सो ही तिन्ही पिठं एकत्र केली. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक ठेचून लसूण हे मी सगळं एकत्र केलं. आणि हो, मी त्यामध्ये गाजरही किसून टाकलेलं आहे. आता ते थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसेल की नाही याची मला जरा शंकाच आहे, पण मी याच्यामध्ये गाजरही टाकलं आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये बीट देखील टाकू शकता. खूप जणांना वेगवेगळ्या भाज्या अशा आवडत नाहीत, त्या तुम्ही अशा टाकून दिल्या ना थालीपीठामध्ये की ती बरोबर खातात, कारण काहीच कळत नाही. ठीक आहे. सो मी या भाज्या याच्यामध्ये टाकल्या आणि मग मस्तपैकी तिखट, मीठ, हळद हे सगळं टाकलं. आणि हो, जिरे आणि ओवा हे तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मला हे टाकायला आवडतं म्हणून मी तेही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. सो हे सगळं एकत्र करून आपण कणिक मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं पाण्याचा वापर करून. सो मग मस्तपैकी याचं पीठ तयार झालं आणि मग मी रुमाल ओला केला आणि तो पोलपाटवर टाकला आणि मग त्याच्यावरती मी थालीपीठं बनवायला सुरुवात केली. हे थालीपीठ करताना तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा वापर करू शकता. आणि तवा मस्त गरम करून घ्यायचा, थोडंसं तेल तव्यावरती टाकायचं आणि मग तुम्ही हे थालीपीठ त्यावर टाकलंत की मस्तपैकी खुसखुशीत असं थालीपीठ तयार होतं तुमचं. आणि हो, मी हे दह्यासोबत खाल्लं आहे. तुम्ही हे नक्की कशासोबत खाणार आहात हे मला नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.